बळजबरीचे लग्न भाग 2. गुपितांचा पडदा, विश्वासाची नवी कसोटी. नम्रताचे हात थरथरत होते. फोन अजूनही कानाशी होता. कोण बोलतंय? तिने घाबरत विचारलं. समोरून शांत पण धारदार आवाज आला. मी कोण आहे हे महत्वाचं नाही, पण तुझा नवरा जसा दिसतो तसा नाही हे महत्वाचं आहे. नम्रताच्या छातीत धडधड वाढली. काय म्हणायचं आहे तुम्हाला? उद्या सकाळी 11 वाजता सिटी गार्डनमध्ये भेट. सगळे पुरावे घेऊन येते. फोन कट झाला. नम्रता काही क्षण फोनकडेच पाहत राहिली. अनिश बाथरूममधून बाहेर आला. कोणाचा फोन होता? नम्रता दचकली. चुकीचा नंबर. अनिशने तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरची घाबरलेली रेषा त्याच्या नजरेतून सुटली नाही. सगळं ठीक आहे ना? हो, ती एवढंच म्हणाली, पण तिच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं होतं. रात्रभर नम्रता झोपू शकली नाही. रिया, सौरभ, आता हा फोन. हे सगळं योगायोग आहे की कोणीतरी मुद्दाम करतंय? तिने बाजूला झोपलेल्या अनिशकडे पाहिलं. तो शांत झोपला होता. हा खरंच तसा आहे का जसा दिसतो? ती मनात म्हणाली. सकाळी नम्रता नेहमीप्रमाणे कामाला लागली, पण तिचं लक्ष सतत घड्याळाकडे होतं. सुजाता म्हणाली, आज एवढी बेचैन का दिसतेस? काही नाही. काही नाही म्हणजे? कालचा प्रियकर भेटून गेला म्हणून आठवण येते का? नम्रताच्या डोळ्यात राग आला. कृपया मर्यादा ठेवा. सुजाता उपहासाने हसली. वाह, 2 दिवसातच आवाज चढलाय. तेवढ्यात अनिश खाली आला. मॉम, बस कर. सुजाता चिडून निघून गेली. अनिश नम्रताकडे वळला. तू ठीक नाहीस. काय झालंय? नम्रता काही क्षण शांत राहिली. काही गोष्टी मला स्वतः समजून घ्यायच्या आहेत. माझ्यापासून लपवून? तुमच्याबद्दल असतील तर. अनिश स्तब्ध झाला. 11 वाजता नम्रता घरातून बाहेर पडली. मंदिरात जाते असं सांगून ती निघाली. सिटी गार्डनमध्ये पोहोचल्यावर तिचं हृदय जोरात धडधडत होतं. एका बाकावर काळ्या चष्म्यात एक स्त्री बसली होती. नम्रता जवळ गेली. तुम्ही फोन केला होता. स्त्रीने चष्मा काढला. नम्रता हादरली. रिया, तुम्ही? रिया हलकं हसली. हो, मला माहिती होतं तू येशील. नम्रता रागाने म्हणाली. हे सगळं काय आहे? रिया शांतपणे पर्समधून काही फोटो काढले. तिने ते नम्रतासमोर ठेवले. फोटोंमध्ये अनिश आणि रिया एकत्र होते, हसताना, फिरताना, हातात हात घालून. नम्रताचा श्वास अडकला. रिया म्हणाली, तो माझ्यावर प्रेम करत होता, लग्नाचं वचन दिलं होतं आणि मग पैशासाठी, घरासाठी तुला निवडलं. खोटं. खरं की खोटं हे तू त्यालाच विचार. नम्रताच्या डोळ्यात पाणी आलं. रिया पुढे म्हणाली, तुला वाटतं तो तुझी काळजी करतो? नाही, तो फक्त चांगला माणूस असल्याचा अभिनय करतो. मग तू मला हे का सांगतेस? रिया कटू हसली. कारण मला फसवलं गेलं आणि आता तुलाही फसू द्यायचं नाही. नम्रता काही बोलणार इतक्यात मागून आवाज आला. बस, पुरे झालं. दोघी वळल्या. अनिश समोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. रिया, अजून किती खाली पडशील? रिया उभी राहिली. खाली मी नाही पडले, तू पडलास. नम्रता अनिशकडे पाहत म्हणाली. तुम्ही इथे? अनिश शांतपणे म्हणाला. तू खोटं बोललीस तेव्हाच समजलो काहीतरी आहे म्हणून मागे आलो. नम्रता गप्प झाली. रिया मोठ्यानं हसली. वा, आता नवरा बायको एकमेकांवर नजर ठेवतात. अनिशने तिच्याकडे कटाक्ष टाकला. रिया, आपलं नातं संपलं होतं. मी तुला स्पष्ट सांगितलं होतं. कारण तुझ्या आईला मी आवडत नव्हते. कारण तू प्रत्येक गोष्ट स्वार्थासाठी वापरत होतीस. रिया संतापली. ठीक आहे, पण मी ही मुलगी सुद्धा एक दिवस तुझा चेहरा पाहिल. ती निघून गेली. गार्डनमध्ये शांतता पसरली. नम्रता फोटो हातात धरून उभी होती. हे खरं आहे? अनिशने मान खाली घातली. हो, मी तिच्यावर प्रेम करत होतो. नम्रताच्या डोळ्यात वेदना उमटली. मग माझ्याशी लग्न? मी तुला निवडलं नाही, परिस्थितीने आपल्याला एकत्र आणलं. आणि आता? अनिश तिच्याकडे पाहत म्हणाला. आता मला पहिल्यांदाच वाटतंय हे नातं खरं होऊ शकतं. नम्रता थिजली. घरी परतल्यावर सुजाता दारातच उभी होती. दोघं एकत्र कुठून आलात? कोणी उत्तर देण्याआधी घरात दुसरा आवाज घुमला. मी सांगतो. सगळे वळले. दारात सौरभ उभा होता आणि त्याच्या हातात काही कागद होते. नम्रता, तुझ्या लग्नामागचं खरं कारण घेऊन आलोय. सौरभ कोणते कागद घेऊन आला? नम्रताच्या लग्नामागे कट होता का? अनिशच्या आईचं मोठं गुपित उघडणार आणि नम्रता कोणावर विश्वास ठेवणार? लग्नामागचं सत्य, नात्यांची हादरलेली पायाभरणी. दारात उभा असलेला सौरभ पाहून घरात एकदम शांतता पसरली. सुजाता रागाने पुढे आली. पुन्हा तू? किती वेळा सांगितलं या घरापासून दूर राहायला? सौरभ शांत होता, पण चेहऱ्यावर निर्धार दिसत होता. आज मी इथे तमाशा करायला नाही आलो, सत्य सांगायला आलोय. नम्रताचं हृदय धडधडू लागलं. अनिशने कठोर आवाजात विचारलं, काय हवंय तुला? सौरभने हातातील फाईल वर केली. नम्रताच्या लग्नामागे काय झालं हे सगळ्यांना कळायला हवं. नम्रता काही पावलं पुढे आली. काय आहे त्या कागदात?
सौरभ तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझ्या बाबांच्या सहीचे कागद आणि अनिशच्या घरच्यांनी केलेला व्यवहार. घरात खळबळ उडाली. सुजाता किंचाळली, खोटं, पूर्ण खोटं. सौरभने फाईल उघडली आणि काही झेरॉक्स कागद टेबलावर ठेवले. त्यात मालमत्तेचे दस्तऐवज, कर्जाची कागदपत्र आणि एक करारनामा होता. नम्रताचे वडील मोठ्या कर्जात होते आणि त्या बदल्यात हे लग्न ठरलं होतं. नम्रताच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. म्हणजे माझं लग्न प्रेमासाठी नाही, पैशासाठी झालं. तिचा आवाज थरथरत होता. अनिशने कागद उचलले. तो चकित झाला. हे काय आहे मॉम? सुजाता चेहरा वळवून म्हणाली, घर वाचवण्यासाठी जे करावं लागलं ते केलं. म्हणजे तुम्हाला माहिती होतं? अनिश ओरडला. वडील शांत बसले होते. त्यांनी मान खाली घातली. हो, आमच्या बिझनेसला मोठं नुकसान झालं होतं. अनिश संतापला. मग माझं लग्न ही व्यवहार होता? नम्रता मागे सरकली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या बाबांनी मला विकलं. सौरभ तिच्याकडे धावत आला. नम्रता, तसं नाही, ते मजबूर होते. मजबूर? ती रडत म्हणाली, माझं आयुष्य विचारल्याशिवाय देणं म्हणजे मजबुरी? अनिश नम्रताजवळ आला. नम्रता, मला खरंच हे काही माहिती नव्हतं. ती रागाने मागे झाली. तुम्हाला काहीच माहिती नसतं. रिया नाही, हे नाही, मग माहिती काय आहे तुम्हाला? अनिश गप्प झाला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. सुजाता चिडून म्हणाली, हो, केलं मी हे सगळं कारण मला माझं घर वाचवायचं होतं. आणि तू? ती नम्रताकडे पोट दाखवत म्हणाली, या घरासाठी योग्य होतीस. योग्य? नम्रता कटू हसली. म्हणजे मी माणूस नाही, वस्तू आहे. निखिल पहिल्यांदाच मोठ्याने बोलला. मॉम, तू हद्द केली. वडीलही म्हणाले. सुजाता, हे चूक झालं. आता आठवते. सुजाता ओरडली. तेव्हा सगळे गप्प होता. नम्रता तिथून निघायला वळली. अनिशने तिचा हात पकडला. थांब, मला एक संधी दे. तिने हात झटकला. जबरदस्तीचं लग्न, खोट्या गोष्टी, लपवलेलं सत्य आणि आता संधी. तिच्या आवाजात वेदना होती. माझ्याकडे आता काही उरलं नाही. ती वरच्या खोलीत धावत गेली. दार लावून रडू लागली. टेबलावर ठेवलेला लग्नाचा फोटो तिने हातात घेतला. फोटोत दोघं हसत होते, पण आता तिला ते हसू खोटं वाटत होतं. खाली अनिश सौरभ समोर उभा राहिला. तू हे कागद कुठून आणलेस? सौरभ म्हणाला, सत्य लपवलं जातं, मिटवलं जात नाही. तुला अजूनही नम्रता हवी आहे? सौरभ शांतपणे म्हणाला, जर ती आनंदी नसेल तर हो. अनिशच्या डोळ्यात चळचळ दिसली. रात्री उशिरा नम्रता खिडकीत उभी होती. तिच्या मागून हलक्या आवाजात अनिश म्हणाला, तू मला कितीही दोष दे, पण एक गोष्ट खरी आहे. नम्रता वळली नाही. काय? अनिशचा आवाज थरथरला. आज तू दुखावली आहेस आणि ते पाहून मला स्वतःपेक्षा जास्त वेदना होत आहेत. नम्रता काही क्षण शांत राहिली. पहिल्यांदाच तिला त्याच्या आवाजात खरं दुःख जाणवलं. तेवढ्यात तिच्या फोनवर मेसेज आला. अननोन नंबर. तुझ्या बाबांनी फक्त तुला नाही, अजून काही लपवलं आहे. नम्रताचे हात पुन्हा थरथरले. नम्रताच्या बाबांनी अजून काय लपवलं? अनिश खरंच बदलतोय का? सौरभ पुन्हा नात्यात येणार? आणि नम्रता घर सोडण्याचा निर्णय घेणार का? घर सोडण्याचा निर्णय, मनात सुरू झालेलं युद्ध. सकाळ उजाडली, पण घरातलं वातावरण अजूनही जड होतं. काल उघड झालेल्या सत्याने प्रत्येकजण हादरला होता. कुणी कोणाशी नीट बोलत नव्हतं. हॉलमध्ये शांतता होती, पण त्या शांततेत अपराध, राग आणि तुटलेला विश्वास दडला होता. नम्रता मात्र रात्रभर झोपली नव्हती. फोनवरील मेसेज तिच्या डोक्यात घुमत होता. तुझ्या बाबांनी अजून काही लपवलं आहे. तिने ठरवलं आज उत्तर मिळवायचंच. ती बॅगेमध्ये काही कपडे ठेवू लागली. तेवढ्यात दार उघडलं. अनिश आत आला. त्याने बॅग पाहिली आणि थबकला. कुठे चालली आहेस? नम्रता निर्विकार आवाजात म्हणाली, या घरातून. अनिशचा चेहरा उतरला. नम्रता, प्लीज, रागात निर्णय घेऊ नकोस. हा राग नाही, उशिरा आलेली शुद्धी आहे. अनिश तिच्या जवळ आला. मी मान्य करतो, चूक झाली, पण ती माझी नव्हती. नम्रता वळली. पण शिक्षा मला झाली. मग मला शिक्षा दे, पण जाऊ नकोस. नम्रता काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा असहाय्यता दिसत होती. तुम्ही मला थांबवण्याचा अधिकार गमावला आहे आणि तुला सोडून देण्याची ताकद माझ्यात नाही. हे ऐकून नम्रता दचकली. अनिशलाही जाणवलं की त्याच्या तोंडून मनातलं बाहेर पडलं होतं. खाली सुजाता उभी होती. नम्रता बॅग घेऊन खाली आली. वा, 2 दिवसात माहेरी पळतेस? सुजाता टोमणा मारत म्हणाली. नम्रता शांतपणे म्हणाली, मी पळत नाही, स्वतःला वाचवते. सुजाता काही बोलणार इतक्यात अनिशमध्ये आला. मॉम, एक शब्दही नाही. निखिलने नम्रताकडे पाहत विचारलं, वहिनी खरंच जाताय? नम्रताच्या डोळ्यात पाणी आलं. मला माहीत नाही परत येईन की नाही. निखिल गप्प बसला. नम्रता घराबाहेर पडणार इतक्यात गेटजवळ एक कार थांबली. त्यातून तिचे वडील उतरले. नम्रता थिजली. बाबा?
ते थकलेले दिसत होते. चेहऱ्यावर अपराध स्पष्ट होता. मुली, मला तुझ्याशी बोलायचं आहे. घरात सगळे बसले. नम्रता कठोर नजरेने म्हणाली, आता काय उरलंय बोलायला? वडील डोळे खाली घालून म्हणाले, मी चूक केली, पण मला दुसरा मार्ग दिसत नव्हता, म्हणून मला विकलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. नाही, तुला वाचवलं. सगळे स्तब्ध झाले. नम्रता रागाने म्हणाली, काय म्हणताय? वडील थरथरत्या आवाजात म्हणाले, सौरभ जसा दिसतो तसा नाही. त्याच्यावर मोठं कर्ज होतं. काही लोक त्याच्या मागे लागले होते. त्याच्याशी तुझं लग्न झालं असतं तर तू संकटात सापडली असतीस. नम्रता हादरली. खोटं. हे खरं आहे, वडील म्हणाले. मी चौकशी केली होती. सगळ्यांच्या नजरा दाराकडे गेल्या, कारण तिथे सौरभ उभा होता. त्याने सगळं ऐकलं होतं. हो, खरं आहे. नम्रताचा श्वास अडकला. सौरभ? तो शांतपणे आत आला. मी तुला सांगितलं नाही, कारण मला वाटलं सगळं ठीक होईल. म्हणजे तूही खोटं बोललास? तो गप्प राहिला. नम्रताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या आयुष्यातला प्रत्येक माणूस मला फसवत का राहिला? अनिश तिच्याकडे पाहत होता. त्याच्या मनात वेदना झाली, कारण पहिल्यांदाच त्याला जाणवलं तिच्या वेदनेत तोही सामील आहे. सौरभ म्हणाला, नम्रता, मी अजूनही तुला. बस, नम्रता ओरडली. प्रेम हे प्रेम आहे, जे सत्य लपवतं. सौरभ गप्प झाला. ती वळली आणि पहिल्यांदाच स्वतःहून अनिशकडे पाहिलं. किमान तुम्ही आजपर्यंत जे बोललात ते खरं होतं का? अनिश तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, एक गोष्ट पूर्णपणे खरी आहे. काय? तू या घरात आल्यापासून मी बदललो आहे. नम्रता स्तब्ध झाली. तितक्यात बाहेरून पोलिसांच्या गाडीचा आवाज आला. सगळे दाराकडे धावले. 2 पोलीस आत आले. इथे सौरभ देशमुख कोण? सौरभ पुढे आला. मी. पोलीस म्हणाले, तुमच्यावर फसवणूक आणि कर्ज घोटाळ्याचा गुन्हा दाखल आहे. तुम्हाला अटक करण्यात येत आहे. घरात खळबळ उडाली. नम्रता थिजली. सौरभने शेवटचं तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, हे कोणीतरी मुद्दाम केलंय. सौरभला अटक कोणी करवली? रियाचा नवा डाव. नम्रता अनिशवर विश्वास ठेवेल का? आणि अनिशच्या मनातलं प्रेम उघड होणार? अटकेमागचा कट, मनात वाढणारं नातं. पोलीस सौरभला घेऊन जात होते. नम्रता जागच्या जागी उभी होती. तिच्या डोळ्यांसमोर सगळं धुसर झालं होतं. काही वेळांपूर्वी तिच्या भूतकाळाचा चेहरा समोर होता आणि आता तो हातकड्यात जात होता. सौरभ जाताना ओरडला, नम्रता, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला फसवलं नाही. पोलीस त्याला घेऊन गेले. दार बंद झालं. घरात भीषण शांतता पसरली. सुजाता हळूच म्हणाली, चांगलंच झालं. अशा लोकांपासून दूर राहिलेलंच बरं. नम्रता तिच्याकडे रागाने वळली. कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होताना तुम्हाला समाधान मिळतं का? सुजाता थोडी दचकली. मी फक्त खरं बोलले. तुमचं खरं नेहमी दुसऱ्याला तोडणारच असतं. घरात सगळे स्तब्ध झाले. अनिश पुढे आला. नम्रता, शांत हो. का शांत होऊ? प्रत्येक वेळी मला गप्प का बसायचं? तिच्या डोळ्यात वेदना होती. माझा भूतकाळ खोटा, वर्तमान जबरदस्तीचा आणि भविष्य अंधारात. हे बोलून ती वरच्या खोलीत धावत गेली. अनिश तिच्या मागे गेला. खोलीत नम्रता खिडकीजवळ उभी रडत होती. नम्रता, कृपया मला एकटी सोडा. नाही, आज नाही. ती वळली. का? तुम्हाला माझी एवढी काळजी का? अनिश काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, कारण तुझं दुःख आता मला सहन होत नाही. नम्रता स्तब्ध झाली. तुम्ही मला ओळखतही नाही. ओळखतो. तो तिच्या जवळ आला. तू मजबूत आहेस, पण आतून खूप जखमी आहेस. तू रडतेस तेव्हा स्वतःला लपवतेस आणि सगळे तुझा गैरसमज करतात. नम्रताचे डोळे भरून आले. आणि तुम्ही? अनिश म्हणाला, मीही आधी गैरसमजच करत होतो, पण आता नाही. खाली हॉलमध्ये निखिल मोबाईलवर काहीतरी पाहत होता. तो घाबरून म्हणाला, भाऊ. अनिश खाली आला. काय झालं? निखिलने मोबाईल दाखवला. लोकल न्यूजमध्ये बातमी चालू होती. व्यावसायिक फसवणुकीत सौरभ देशमुख अटकेत. त्याखाली एक फोटो होता आणि फोटो पाठवणाऱ्याचं नाव दिसत होतं, रिया मल्होत्रा. अनिशच्या चेहऱ्यावर राग उसळला. रिया? तो लगेच घराबाहेर पडला. नम्रता खाली आली. काय झालं? निखिल म्हणाला, सौरभच्या अटकेमागे बहुतेक रिया आहे. नम्रता थिजली. म्हणजे हे सगळं तिने केलं? दरम्यान अनिश रियाच्या घरी पोहोचला. रिया आरामात कॉफी पीत बसली होती. इतक्या लवकर आठवण झाली? ती हसत म्हणाली. अनिश संतापला. तू पोलिसांना माहिती दिलीस? हो, गुन्हेगाराला शिक्षा झाली. तुला बदला घ्यायचा होता. रिया उठली. हो, होता. कारण तू मला सोडलंस आणि त्या मुलीला निवडलंस. मी तिला निवडलं नाही. रिया कटू हसली. पण आता निवडतोयस, नाही का? अनिश गप्प झाला. रिया त्याच्या जवळ येत म्हणाली, अनिश, अजून ही वेळ गेली नाही. तिला सोड. आपण पुन्हा एकत्र येऊ. अनिशने तिचा हात दूर केला. कधीच नाही. रिया चिडली. का? तिच्यावर प्रेम झालंय? अनिशने पहिल्यांदा स्पष्ट उत्तर दिलं, हो, कदाचित. रिया हादरली.
घरी नम्रता बाल्कनीत उभी होती. मनात गोंधळ होता. सौरभबद्दल वाईट वाटत होतं, पण अनिशबद्दल वेगळ्या भावना निर्माण होत होत्या. तेवढ्यात अनिश परत आला. तो तिच्यासमोर उभा राहिला. रिया सगळ्याच्या मागे आहे. नम्रता शांत राहिली. आणि एक गोष्ट अजून सांगायची आहे. काय? अनिशचा आवाज हलका थरथरला. तुझ्यापासून दूर जाण्याची ही कल्पना आता सहन होत नाही. नम्रताच्या हृदयाची धडधड वाढली. तेवढ्यात सुजाता वर आली. तिने दोघांकडे पाहिलं आणि रागाने म्हणाली, हे नाटक थांबवा, कारण उद्या या घरात अनिशचा साखरपुडा ठरवायला लोक येणार आहेत. दोघेही हादरले. काय? अनिश ओरडला. सुजाता कठोरपणे म्हणाली, हो, रियाशी. नम्रताच्या पायाखालची जमीन सरकली. भाग 3 मध्ये सुजाता पुन्हा रियाला घरात आणणार का? अनिश आईविरुद्ध उभा राहील का? नम्रता घर सोडेल का? आणि प्रेमाची पहिली कबुली मिळणार? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.